खालापुरात आदिवासी बांधवांचे ठिय्या उपोषण. 7,500 कोटींच्या पोट भाड्यासाठी सरकार विरोधात एल्गार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी जमीन संपादित करून विस्थापित करण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रलंबित पोट भाड्याच्या मागणीने आता आक्रमक रूप धारण केले आहे. तब्बल 31 वर्षापासून पोट भाड्याची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत आदिवासी बांधवांनी सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान उपोषण सुरू केले आहे. वर्धानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष घनश्याम शेद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही पोट भाड्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आंदोलनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार तब्बल 7,500 कोटी रुपयांचे पोट भाडे अद्याप प्रलंबित आहे. आदिवासी बांधवांनी यापूर्वी MSRDCचे अध्यक्ष तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन न्याय मिळवण्याची मागणी केली होती. मात्र ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 24 ऑगस्टला एक्सप्रेसवे बंद करण्याचा इशाराही दिला. पोट भाड्याचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 24 ऑगस्ट रोजी दस्तुरीजवळ मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद करण्याचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना स्थलांतरित केले, मात्र त्यांच्या हक्काच्या पोट भाड्यासाठी वर्षानुवर्षे झुलवत ठेवले जात आहे. जोपर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांना पोट भाडे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा जयवंत सिद्ध यांनी दिला. या आंदोलनात जयवंत सिद्ध, रोहित जाधव, दिलीप टाके, तानाजी शिंदे, विलास वाघमारे, रमेश वाघमारे, मनु पवार, सखाराम वाघमारे, राम वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. जे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वर्धानी आदिवासी संस्था ही खूप आदिवासींच्या समाजावर जे अन्याय होतात त्यावेळेस एकमेव संस्था अशी आहे की ते आदिवासींच्या समस्यांसाठी धावून येणारी संस्था आहे आणि त्याचे अध्यक्ष श्री घनश्याम महादुषित हे आहेत आणि त्यांच्याबरोबर बरीचशी मोठी टीम आहे आणि त्यांचे सदस्य सगळे पदाधिकारी ह्या आंदोलनामध्ये आता सहभागी झाले आहेत. आणि आंदोलन करायची का वेळ आली तर ही वेळ आम्हाला हौस नाही आलेली का आम्ही आंदोलन करावं किंवा उपाशी पोटी इथं आमचे लोक, महिला किंवा मुलं, तरुण मंडळी आणि वयस्कर लोक हे इथं उतरावे. आणि ह्या आंदोलन ह्यासाठी करण्यात आलेलं आहे की दस्तुरी ह्या गावी आपला नवीन द्रुतगती महामार्ग हा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 एकर जागा बाधित झालेली आहे. परंतु 6 हेक्टर जागा बाधित झालेली आहे आणि त्याचा मोबदला आज तगायत किंवा भुईभाडा आज तगायत मिळालेला नाही. त्यामुळं तो भुईभाडा मिळावा, मोबदला मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि हे आंदोलन करण्यासाठी आम्ही प्रशासकीय दरबारी परवानगी मागितली, परंतु परवानगी आम्हाला मंडपासाठी मिळाली नाही. आज आमचे जे देशाचे किंवा राज्याचे जे हे आहेत आयकॉन आहेत, जसे का बिरसा मुंडा झाले, नाग्याबाबा झाले, राया ठाकर झाले, राघोजी बांगरे झाले, तंट्या मामा भेल झाले, बाबासाहेब आंबेडकर आपले देशाचे संविधानाचे जनक आहेत, आज त्यांचे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज झाले. आज यांचं योगदान आहे आपल्या देशासाठी, राज्यासाठी, परंतु यांचे सुद्धा फोटो आम्हाला हातात घेऊन उभं राहावं लागतं. हे जर आमच्या आदिवासींवर जर एवढी वेळ असेल तर आम्हाला न्याय मिळेल ह्याची आम्हाला अपेक्षा वाटत नाही. परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार आणि उलगुलान जारी आहे, हे जारी राहणार. आपण काय केलं, ह्या सगळ्या प्रशासकीय घोडदौडमध्ये किंवा पत्रव्यवहारामध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं संस्थेला वाटलं, वर्धानी माता संस्थेला वाटलं, तर त्यामुळं त्यांनी हायकोर्टात, आपल्या राज्याच्या हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी आपल्याला लेखी पत्राद्वारे कळवलं आहे का जोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळत नाही, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुमची जी प्रमुख मागणी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही लढू शकता आणि प्रशासकीय दरबारी मागू शकता. तर ह्यामुळं हे पत्र आज आपल्याला हायकोर्टाने दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला तशी तर कोणाची परवानगी घ्यायची गरज नव्हती, कारण प्रशासन हे हायकोर्टाच्या वरचं नाही आहे. तरीसुद्धा आम्ही आपल्या प्रशासनाचा मान सन्मान किंवा कुठेतरी आपल्याकडून चूकभूल होऊ नये यासाठी आम्ही सगळ्या प्रशासकीय दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आज ह्या आपण आंदोलनात असून सुद्धा आम्हाला
प्रत्येक परवानगी दिलेली आहे. तसा तर ह्या प्रशासनाने हायकोर्टात सुद्धा अपमान केलेला दिसत आहे. कारण हायकोर्टाने जर पत्र दिलं असेल तर त्यांना आदिवासींना बसण्यासाठी स्टेजची किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत. आज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. पावसाळी दिवस चालू असताना सुद्धा त्यांनी आपल्याला मंडपाची व्यवस्थेची परवानगी दिलेली नाही. हे मोठं आम्हाला दुर्दैव वाटतं आमच्या तालुक्याच्या प्रशासनाचं. आज ह्या प्रोटेक्टचा विषय मेन महत्त्वाचा ह्याच आहे की आम्हाला आमच्या जागेचं भूभाडं मिळावं, हा आमचा मेन मुद्दा आहे. आणि या संदर्भात जर आम्हाला काय या 4 दिवसात न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे आम्ही आमच्या जागेचा ताबा रीतसर घेणार. आणि हा ताबा द्यायला आम्हाला कोणाची गरज नाही आहे. आम्ही आदिवासी समाजाचे आहोत आणि हे जंगल आणि जे आदिवासी मूळ मालक ह्या देशाचा आहे, तो मूळ मालक हा आदिवासी आहे आणि जंगल हे आमच्या बापाचं आहे. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या जागेचा ताबा घेण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. आणि आम्ही याच संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्र्यांकडे केले, पार दिल्लीपर्यंत केले, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत केले, पण नगरविकास खातं MSRD खातं हे त्याच्यावर दुर्लक्षित करत आहे की त्यांना वाटतं की आपण आदिवासींना कसंही गंडवू शकतो, फसवू शकतो. त्यामुळे आम्ही आता आदिवासी हा जागृत झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, हा फसवू शकत नाही आणि आम्ही आमच्या जागेचा रीतसर ताबा घेणार. त्यामुळे तुमचा मुंबई पुन्हा द्रुतगती मार्ग आहे हा निश्चितच बंद होणार आहे आणि ह्याचा राज्यभर पडसाद पडणार आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही काय केले की जर संबंधित मुख्यमंत्री जर ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर दाद फिर्याद घेत नसतील तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा, ही आमची प्रमुख मागणी त्यामध्ये ठेवलेली आहे.